नमस्कार. ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी आज मातोश्रीवर जाऊन ठाकरे कुटुंबियांचा पाहुणचार स्वीकारला. या भेटीवेळी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला आहे. जोपर्यंत ते पुन्हा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत दुःख जाणार नाही अशा शब्दात त्यांनी खंत व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने भाजपकडून हिंदुत्व सोडल्याचा आरोप केला जात आहे. आता ज्योतिर्मठाच्या शंकराचार्यांना घरी बोलावून उद्धव ठाकरेंनी भाजपच्या आरोपाला चांगलंच प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे या भेटीवर भाजपची नेमकी काय प्रतिक्रिया येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आता भाजप मुंबईचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. मात्र शंकराचार्यावर बोलण्याची आपली लायकी नाही असंही त्यांनी म्हटलंय. ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर प्रतिक्रिया दिली. कोणाचं हिंदुत्व खरं हे समजून घ्यावे लागेल, पण जो विश्वासघात करतो तो कधी हिंदुत्ववादी नसतो असं शंकराचार्य यांनी म्हटलं होतं. तसेच उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत दुःख जाणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. आता शंकराचार्यांच्या विधानावर भाजप नेते आशिष शेलार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. मी त्यांच्या विधानावर टिप्पणी करणार नाही, माझी तेवढी लायकी नाही, पण मुंबई व महाराष्ट्रात स्पष्टता आहे की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले आहे. ठराविक मतांचं लागून लाचन करण्यासाठी त्यांनी हिंदुत्व व बाळासाहेबांचे विचार सोडले आहेत अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली आहे. त्यामुळे ठाकरे आणि शंकराचार्य यांच्या भेटीनंतर भाजपची चांगलीच गोची झाल्याचं दिसून येत आहे. प्रतिक्रिया देताना ही प्रतिक्रिया टिप्पणी करणार नाही असं त्यांना म्हणावं लागत असल्याचं दिसून येत आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.